मित्रांनो, महानगरपालिका पनवेल आणि नवी मुंबई सिडको यांचे केलेले विकास कामाचे काम दाखवतो। जय हिंद मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग आहे पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासन नवी मुंबई यांच्याकडे फलक लावण्यासाठी पैसे आहेत, यांचे जागी आमच्या मालकी हक्काचे आहेत हे दाखवण्यासाठी यांच्याकडे फलक लावायला पैसे आहेत। ज्या कारणासाठी फलक लावलेले आहेत त्या फलकावर आपण वाचू शकता किती प्रामाणिकपणे लिहिलेला आहे ते वाचा आणि पुढची स्टोरी आणि पुढचा विषय मी आपल्याला दाखवतो। व्हिडिओ पूर्ण पहा। चला मित्रांनो, आता मी ह्या गार्डनची पाहणी करतोय। पूर्ण गार्डन आपल्याला दाखवतो। पहा, हे गार्डन आहे सेक्टर 30 ओवे विलेज खारघरच्या जागेवर। पहा, ही बसण्यासाठी जी कुर्सी चेअर काय आहे ही पहा, ही जी अवस्था। चला या पुढे आता दाखवतो किती चांगले पद्धतीने विकास केलेले काम। बघा, गार्डन मध्ये स्वच्छता किती आहे हे पण पहा। आता ही ग्रिल बघा, आता ही ग्रिल इथे लावलेली आहे। तर याच्या पुढे पहा, ह्या भिंतीजवळ कोणतीही ग्रिल नाही, असंच कोणी येऊ जाऊ शकतो। आपल्याला तर हे पाहून दिसतच असेल का हा गार्डन किती स्वच्छ आहे। गार्डनच्या नावाखाली किती गार्डनची धज्जा उडवण्याचं काम करत आहे पनवेल महानगरपालिका आणि सिडको नवी मुंबई। पहा, हे अर्धवट काम सोडून टाकलेलं आहे। इथे जे चालणे फिरण्यासाठी ब्लॉक पाहिजे ते पण नाही। आता हे पहा, स्वच्छता पहा या गार्डनमध्ये। आता यापुढे ही चेअर पहा, सर्व चेअरची अशीच अवस्था आहे पूर्ण गार्डनमध्ये। गार्डनमध्ये फक्त हे एकच वेली लावलेले, हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी हे पाळणे लावले होते, ते अजून तसेच आहेत। आपण पाहिलं असेल का ह्या गार्डनमध्ये किती चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे पनवेल महानगरपालिकेने। तर लहान मुलांसाठी खेळण्याचे गार्डनसुद्धा त्याच्यामध्ये कोणतीही झाडापाना काही लावलेली नाही। एवढा विचित्र विकास चालू आहे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत खारघर शहरामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडले तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।